नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आठवणमध्ये स्वागत आहे। आजचा आपला पाहुणा का म्हटलं माहितीये? कारण त्याला लहानाचं मोठं होताना मी पाहिलंय। माझ्या डोळ्यासमोरच त्याच्या खोड्या पाहिल्यात, त्याचा बिनधास्तपणा पाहिलाय, त्याची हुशारी पाहिली आहे, त्याची समजदारी पाहिली आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर जेव्हा बघतो आणि तो मुलगा बघता बघता मोठा होतो आणि अशी वेळ आली की मला त्याला आज पाहुणा म्हणून बोलवायला लागलं, याचा मला प्रचंड अभिमान आहे। याचं नाव आहे अजिंक्य ठुबे। हा मर्चंट नेव्ही मध्ये आत्ताच ऑफिसर झालेला आहे। या मुलाचं कौतुक मला एवढ्यासाठी आहे कारण यानं अवघ्या 19व्या वर्षी मर्चंट नेव्ही मध्ये पदार्पण केलं आणि 4 शिप त्यानं कंटिन्यू केल्या, ज्या 9-9 महिन्याच्या असतात, जिथे त्यांना 36 मंथ त्यांना कंप्लीट करावे लागतात नेव्ही मध्ये। तर हे सगळं जेव्हा तो सांगत होता, सुरुवातीला वाटलं की रे हा कसा बोलणार आहे, कारण त्याचे पॉडकास्ट मी पाहिले होते। युट्यूब वरती त्याचे पॉडकास्ट एवढे गाजलेत की मिलियन्स मध्ये त्याला व्ह्यूज आहेत आणि म्हणूनच मला थोडंसं असं वाटलं की हा कसा बोलणार। पण जेव्हा मी त्याला सांगितलं की बाळ, तुला मुलांचा आयडल म्हणून इथे उभं राहायचंय, तेव्हा त्यानं जे काही संभाषण केलं अतिशय सुंदर आणि सगळ्यांसाठी बोधक असं आहे। खरंच आहे, बघता बघता मोठा झालेल्या मुलाचं बोलणं ऐकताना आज मला सुद्धा असं जाणवलं वेळोवेळी की किती मुद्देसूद आणि छान बोललाय हा। त्यानं तुम्हाला मर्चंट नेव्ही मध्ये कसं येता येईल, तिथे काय काय त्याला अनुभव आले, काय काय त्रास सहन करावा लागला, तुम्हा सगळ्यांना ते करायचं असेल तर त्याच्यासाठी तो त्याचं मार्गदर्शनही करायला तयार आहे। असा हा आपला आजचा पाहुणा अजिंक्य ठुबे, ज्याला वेगवेगळ्या पद्धतीचं नॉलेज घ्यायला आवडतं आणि म्हणूनच जेव्हा त्याने मर्चंट नेव्ही मध्ये पैसे कमवायला सुरू केले तेव्हा त्याने फायनान्शियलचं नॉलेज सुद्धा घेतलं। फायनान्शियली म्युच्युअल फंड्स कसे काढावेत, कसे तुम्ही इक्विटीमध्ये गुंतवावेत, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान त्यांनी घ्यायला चालू केलं। हा पहिल्यापासून असाच आहे, एखादी गोष्ट ठाणली ना तर तो करूनच राहतो आणि म्हणूनच लाईफ एन्जॉय करता करता त्यानं स्वतःचं आयुष्य छान सेटल केलंय। तर आजच्या या पाहुण्याला भेटूयात, अजिंक्य ठुबेला, आणि त्याच्याच तोंडून त्याचा सगळा प्रवास ऐकूयात। नमस्कार, मी अजिंक्य ठुबे। माझं वय आत्ता 25 आहे आणि मी मर्चंट नेव्ही मध्ये नुकतंच 3rd ऑफिसर झालेलो आहे। मी 19 वयाचा असतापासून शिपवरती हे काम करायला चालू केलं। 11वी-12वी हे +2 सायन्स केलं, PCM, आणि 12वीत काय सिरियसनेस माझी नव्हती, तर त्यामुळे मला टक्के कमी पडल्यामुळे मला ॲज अ कॅडेट किंवा ॲज अ ऑफिसर जायची संधी मिळाली नाही। तर मी आपलं एक 6 महिन्याचं एक बेसिक ट्रेनिंग केलं मर्चंट नेव्हीमध्ये आणि त्या ट्रेनिंग करून मी वयाच्या 18व्या वर्षी 2019 मे मध्ये शिपवरती मी डायरेक्ट ॲज अ रेटिंग चालू केलं। आता ॲज अ रेटिंग म्हणजे तुम्ही अक्षरशः शिपवरती लेबरचं काम करता। तर तिथून माझी जर्नी चालू झाली। 9 महिन्याचा आमचा कॉन्ट्रॅक्ट असायचा। तर 9 महिने आम्ही शिपवरती असणार, पाण्यात असणार, एक देशातून दुसऱ्या देशात 20-20, 25-25 दिवस कंटिन्यू पाण्यात। त्यात आमचे ऑइल टँकर, केमिकल टँकर, ऑइल टँकरवरती तुम्ही जे डेंजरस केमिकल असतात आपले, सल्फ्युरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, कॉस्टिक सोडा, हे सगळे लोड करायचे। कधी गल्फमध्ये लोड करायचं, कधी इथे लोड करायचं। त्यात ते तुम्ही अख्खं ते सेटिंग घालायचं, तुमचे अख्खे ते सूट वगैरे घालून त्या गल्फमध्ये आता 50 डिग्री टेम्परेचरमध्ये जाऊन काम करायचं। अक्षरशः तुम्ही घामाघूम होऊन राहणार। त्यानंतर मग बाकी तुम्ही सेलिंग, मग तिकडे एकदा लोडिंग केलं, एकदा सेलिंगला निघाले, मग सेलिंगमध्ये परत तुमचं जे रुटीन असतं की सकाळी 6ला उठून तुम्हाला क्लिनिंग ड्युटीज दिलेल्या असतात। आता क्लिनिंगमध्ये काय, तर अक्षरशः तुमचं संडास पासून तुमचे जेवढे पण एरियाज दिलेत सगळं काम करावं लागतं ॲज अ ट्रेनी। तर हे सगळी कामं करून मग परत 8 वाजता तुम्ही डेकवर गेले। डेकवर जाऊन तुम्ही जे तुमचा जो हेड असतो, चीफ ऑफिसर, तो जे काम सांगेल, पेंटिंग झालं, ग्रीसिंग झालं, हे ते जे काय झालं ते सकाळी 8 ते संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत काम वगैरे करून मग संध्याकाळी आमचा डिनर होतो 6 वाजता। तो आपला डिनर वगैरे करून
मग रात्री 2-3 तास आपले टीव्ही सिरीज वगैरे बघून झोपून जायचं. हे आमचं सेलिंग जो असतो, एका देशात लोडिंग केलं आणि मग 20-25 दिवसाच्या सेलला निघालो. त्या सेलला निघालो की मग हे आमचं एक रुटीन असतो. मग परत दुसऱ्या देशात, आता बोललो कोरिया किंवा गल्फवरून आम्ही चाललो युएसला. मग तिकडे युएसला एकदा पोहोचलो की मग परत हेक्टिक. मग एकदा आम्ही पोर्टला पोहोचलो की 12-12, 14-14 तास असं काम करायचं. तर आणि ह्यात पण हे सगळं आमचा 9 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट. तर 9 महिने हे काम करणं, असे मी केले एकूण 4 कॉन्ट्रॅक्ट. तर आता मी होतो क्रूमध्ये, पण मला लहानपणापासून किंवा मला आधीपासूनच म्हणजे सांगून ठेवलेलं की ठीक आहे 12वीत कमी टक्के पडले काही हरकत नाही, पण ऑफिसर बनायचे तर बनायचे. तर आम्हाला कसं असतं क्रूवाल्यांना की मिनिमम तुमचं 36 महिन्याचा सी टाइम तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. तर 9 महिन्याचे असे 4 कॉन्ट्रॅक्ट करावे लागले मला. मग तो कॉन्ट्रॅक्ट एकदा मी 4 केले आणि लास्ट इयर जेव्हा मी 23 वर्षाचा होतो तेव्हा मी युकेला गेलो. युकेला परत एवढे सगळे म्हणजे सेलिंगचे पैसे वगैरे साठवून परत घरून थोडं लोन वगैरे घेऊन मग युकेला जाऊन आलो. युकेला माझे रिटर्न्स क्लिअर केले, सिम्युलेशन्स वगैरे सगळे क्लिअर केले. 6 महिने तिथे राहिलो. आता युके मध्ये राहिलो त्याचा पण एक संघर्ष वेगळा, की तिकडे म्हणजे कसं की इकडे आपल्या इथे आपल्याला आपली आई देते, खायला देते किंवा मावशी येते काम करायला. तिकडे स्वतःहून स्वतः सगळं करायचं. मग राईट फ्रॉम तुमचं कॉलेज अटेंड करून त्यानंतर दुपारचं ते रात्रीचं जेवण स्वतःहून बनवून आपले कपडे धुवायचे, घर साफ करायचं आणि प्लस वीकेंडला किंवा कधी पण जसे शिफ्ट मिळेल तसं मग तुम्ही मॅकडॉनल्ड्स किंवा कुठे पण तुम्ही ॲज अ वेटर, ॲज अ बारटेंडर काम करून, कारण की तिकडे आहे एकतर खूप महाग. तर त्यामुळे रेंट वगैरे सगळं तुम्हाला जर कोप अप करायचं आहे तर तुम्हाला एव्हरी स्टुडंट हॅज टू डू पार्ट टाइम जॉब ओव्हर देअर. सो हे सगळं करून करून आय इवन क्लिअर्ड ऑल माय एक्झाम्स इन फर्स्ट अटेम्प्ट. आणि ह्या वर्षी जानेवारीमध्ये मी परत आलो. आता जानेवारीमध्ये परत येऊन 2-3 महिने माझे म्हणजे ओरल्स होते, पार्ट ए पार्ट बी. तर ते आता रिसेंटली मे मध्ये माझी पार्ट बी झाली आणि मी ती एक कम्प्लीट केली आणि लास्ट मंथ माझे सगळे सर्टिफिकेट्स आले. सो नाव आय एम अ सर्टिफाईड ऑफिसर विथ द UKCOC. तो आजकाल मला खूप जणांचे म्हणजे हे मेसेजेस वगैरे येतात किंवा मर्चंट नेव्ही हा बेसिकली प्रोफेशन जो आधी एवढा माहीत नव्हता तो आजकाल खूप फॅडमध्ये. तर लोकांना काय माहितीये की 6 महिने असतो, 6 महिने पाण्यात आणि 6 महिने घरी आणि सॅलरी वगैरे छान असते. बट बरेच मुलं जे आहेत की इन्क्लुडिंग मी, की एक्झॅक्टली तिथे गेल्यावरती काय असतं, काय फेस करावे लागतात कॉन्सिक्वेन्सेस, हे जास्त करून युथला आपल्या माहीत नाहीये. तर देर आर प्रोज अँड देर आर कॉन्स इन एव्हरी फील्ड. तसंच मर्चंट नेव्हीमध्ये पण तेच आहे. तर मी प्रोज तर सांगेल बट आधी कॉन्स सांगितलेलं जास्त गरजेचं आहे. सो पहिले तर म्हणजे तुमचा जो पहिले 2 कॉन्ट्रॅक्ट जर तुम्ही कॅडेट असाल तर, आणि जर रेटिंग असेल तर मिनिमम 4 कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला 9 महिने काढायचे. 9 महिने म्हणजे ऐकायला जरी एवढं वाटत नसेल तरी विचार करा, 9 महिने तुम्ही एका शिपवरती 20 लोकांमध्ये राहताय आणि तेच 20 लोकांचे तुम्हाला चेहरे सकाळ दुपार संध्याकाळ बघायचे. त्यांच्याशी काय भांडणं आली तरी त्यांच्या सोबतच राहायचंय. तुम्ही बाहेर जाता तरी तुम्हाला पाणी, सकाळी पाणी, संध्याकाळी पाणी. त्यानंतर जर वेदर रफ असेल तर मग तुमची शिप अशी तशी हलणार. त्याला सी सिकनेस म्हणतात. मग सुरुवातीला उलट्या होणार, डोकं दुखणार. ते डोकं उलट्याचे कारण न देता तुम्हाला परत काम आपलं जे आहे ते करावंच लागतं, कारण की जहाजावरती असं 20 ते 25 लोक, तर तुमचं काम करायला कोणी येत नाही. तर ते एक झालं. त्यानंतर एक 5-6 महिन्यानंतर ना माणसाची पण एक लाईक व्हॉट डू से जे मेंटॅलिटी असते ती थोडीशी म्हणजे हे व्हायला लागते, अवघड पडायला लागतात गोष्टी, कारण की घरच्यांची आठवण येते. परत इकडे आपण जे फ्रेंड्स असतात किंवा बाहेर जाणं झालं, कुठे डिनरला झालं किंवा कुठे पार्टीला झालं, तसं काही म्हणजे शिपवरती ही पार्टी बिटी थोडीफार होते, तसं नाहीये. पण जी आपली जी लाईफ आहे, जी आपली आपण लँडवरती जी एक्सपिरियन्स करतो ती अक्षरशः 9 महिन्यासाठी नसते. आणि माझं सेकंड जो कॉन्ट्रॅक्ट होता तो 2020 मध्ये होता. 19ला मी चढलो आणि 20ला मला परत घरी यायचं होतं आणि तेव्हा कोविड आलं.
आणि कोविडच्यामुळे एअरपोर्ट सगळीकडे बंद होते, अख्ख्या जगाचं सगळं बंद होतं. आम्ही 12 महिने 11 महिने 20 दिवस मी जहाजावरती त्या दिवशी त्यावेळेस काढलेले, किंवा माझ्यासोबत एक होता तो 13 महिने होता. आणि 6-7 महिन्यानंतर आपली पण एक मानसिकता होऊन जाते की आता 1 महिन्याभरात घरी जाणार, 1 महिन्याभरात घरी जाणार. मग 8-9 महिन्यानंतर एक दिवस काढणं अवघड पडून जातं. तेव्हा आम्ही इकडून चायनावरून गल्फला जात होतो, तेव्हा इंडियन गव्हर्नमेंटकडनं स्पेशल परमिशन घेऊन आम्ही कोचीनच्या खालून जात होतो. तेव्हा आम्ही शिपला डायव्हर्ट केली, जस्ट सो जी क्रू आहे त्यांचं रिलीफ मिळेल, त्यांना घरी जाता येईल आणि नवीन क्रू हे करता येईल. सो असे पण चॅलेंजेस येतात. कधी माझ्या पहिल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये मी गँगवेवरती होतो, तेव्हा आम्हाला एक तर पोर्टवरती 12-14 तास काम करायचं. तर ड्युटी असणार 6 ते 12, तर ती सकाळी पण आणि संध्याकाळी पण. तर सकाळी 6 ते 12 असेल किंवा 12 ते 6 असेल, तर माझी 12 ते 6 लागलेली, तर मी दुपारी 12 ते 6 इंडोनेशियामध्ये ड्युटीला होतो, जेव्हा आमचं लोडिंग चालू होतं. आणि मग तुम्ही विचारता की फिरायला मिळत असेल, मग देश भरपूर फिरायला मिळतात. तर तसंही नसतं. सगळ्यात जास्त काम पोर्टवर असतं. आता तुम्ही 12-12 तास काम केलं 12 ते 6, मग संध्याकाळची जी 6 ते 12 त्यात तुम्हाला झोपायचं तर तुम्ही झोपा, नाहीतर फिरायला जायचं तर तुम्ही फिरायला जावा. मी ते फिरायलाच गेलो, कारण की छोटा मुलगा होता, एक्साइटमेंट होती. पण परत रात्री 12ला होते, 12 ते 6 मला परत कंटिन्यू ड्युटी करायची. तर 18 तास मी झोपलो होतो. पहाटे 3-4ला मला जरासं लुडकी यायला लागली. 2-4 मिनिटं झाले असतील, मी माझे डोळे बंद केले आणि मधूनच उठलो. थोडं चालायला गेलो, मागे वळून बघितलं तर जहाजाच्या मागच्या बाजूनी 3 जण येत आहेत चालून. आता ते कोण आहेत माझ्या सुरुवातीला लक्षात नाही आले, सर्वेअर आहेत, ऑफिशियल आहेत, कोण आहेत. ते जवळपर्यंत आले तेव्हा माझ्या लक्षात हे तर ताचे आहेत. तर तेव्हा मी 19 वर्षाचा मुलगा, आणि ते आपलं जे वॉटर टाईट डोअर असतात ते टाईट करण्यासाठी एवढे पाईप असतात, एक जण तो पाईप घेऊन येतोय. मी घाबरलो. मी वॉकी टॉकी उचलला, माझे 2 सिनियर होते, ते एक पुढे मुरिंग रोप्स जे असतात ते चेक करायला तो गेलेला, आणि एक आतमध्ये कार्गो कंट्रोल रूम मध्ये होता. तर मी एकटाच तिकडे, आणि मी इन्फॉर्म करायला गेलो तर एक जण माझ्या अंगावरती धाव चालू आला. मग मी जरा मागे 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 गेलो, म्हटलं की रिलॅक्स करत करत, आणि मग तेवढ्यात एक जण बोलला आम्हाला इथं राहायचं नाही, आम्हाला जाऊ दे, मला जाऊ दे वगैरे. म्हटलं जा जा जा. तर तिथे जे गँगवे असतो, जो शिपला चढतो आणि उतरतो, तिथे मी उभा होतो. तिथून मागे मागे अजून 10 मीटर मागे गेलो. ते 2 जण तिथून उतरले खालती. 3ऱ्या जणांनी मला अक्षरशः विचारलं. मी पण त्याला पीस बोललो. तेव्हा तो गेला. मग मी लगेच वॉकी टॉकी उचलून इन्फॉर्म केलं. तेव्हा माझे सिनियर धावत आले, बघितलं तर एक काळ्या होडीतून ते निघून गेलेले. मग आम्ही मागे गेलो पळून. तर तिकडे जे काय सामान किंवा जे काय हे होतं, ते जे लॉक जे आहेत स्टोअरचे ते तोडले, बट त्यांनी काही घेऊन नाही गेले ते. त्यामुळे मग तो हे पुढे झालं नाही. बट ऍज मी एक 19 वर्षाचा मुलगा, पहिल्यांदा 2-3 महिनेच झालेत शिपवरती येऊन, आणि असा काहीतरी एक्सपिरियन्स करतोय, मी तर थरथरायलाच लागलेलो. तर असे इन्सिडेंट्स पण होतात तुमच्यासोबत, आपल्यासोबत. त्यानंतर तुमचे सिनियर्स कसे आहेत खूप डिपेंड करतं. कॅप्टन कसं आहे, चीफ ऑफिसर कसं आहे, कारण की मेंटल हॅरॅसमेंट पण होते. हे काम नाही झालं, ते काम नाही झालं. कधी कधी संध्याकाळी 6, 7 वाजेपर्यंत कामं करायला लावतात. आणि ऍज अ ट्रेनी तुम्ही कंप्लेंट पण नाही करू शकत की नाही माझे वर्कर्स आहेत किंवा हे ते तुमची अजून मारून ठेवणार. तर मग त्यामुळे पहिले 1-2 कॉन्ट्रॅक्ट जोपर्यंत तुम्हाला सवय लागत नाही तोपर्यंत ते खूपच अवघड प्रकार आहे. त्यानंतर सो दिस इज ऑल द डिफिकल्ट पार्ट ऑफ बिईंग इन मर्चंट नेव्ही. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला फिरायला वगैरे मिळतं, आणि म्हणजे फिरायला मिळतं जरी तुम्ही 12 तास, आता मी गेलोय म्हणजे का तरी सुद्धा, आता आपण कुठल्या देशात आलोय 15-20 दिवस पाण्यात राहून, तर मग झोप 1-2 दिवस जाऊ द्या, पण आपण फिरून तर येणार. तर असे माझे बरेच कंट्रीज फिरून पण झालेत. कमीत कमी 25-30 कंट्रीजमध्ये मी आतापर्यंत फिरलोय. तर वेगवेगळे एक्सपिरियन्सेस, कुठे काय शॉपिंग विपिंग हे सगळं झालेलं आहे. प्लस आय फील लाईक की माझी जी ओव्हरऑल पर्सनॅलिटी आहे किंवा ओव्हरऑल ग्रोथ आहे ते मर्चंट नेव्हीमुळे खूप जास्त वाढलंय. की म्हणजे अक्षरशः आता पण मला तुम्ही कुठेही जगाच्या मागे कुठेही ठेवा, मी तिथेही सर्व्हाइव्ह करू शकतो, हे मी 100% खात्रीने सांगू शकतो. सो आणि परत तुम्ही जे ऐकलंय ते प्रोज जे आहे ते म्हणजे मेन आहे तो पैसा. तर पैसे हे खूप म्हणजे
कम्पॅरेटिव्हली जे लँडमध्ये मिळतात सुरुवातीला किंवा जे अप्रिसिएशन होतं सॅलरीजचं, की ह्या वेळेस माझी एवढी होती, दुसऱ्या टाइमला गेलो की डायरेक्ट डबल झाली, मग लाखात झाली, ऑफिसर लोकांची लाखो, कॅप्टन यांची 12-15 लाख एवढीपर्यंत सॅलरी राहते महिन्याची. आणि दुसरी मोठी गोष्ट म्हणजे ऍज अ मिडल क्लास माणूस जो टॅक्सेशन पासून खूप हे वैतागलेला आहे, तर आम्हाला जर आम्ही 182 दिवस पेक्षा जास्त जर आम्ही या देशात नाहीये, आम्ही पाण्यात आहे, तर आम्हाला कुठल्याही देशाचा टॅक्स हा भरावा लागत नाही. तर एक टॅक्सचं पण रिलॅक्सेशन आम्हाला असतं की जी तुमची सॅलरी तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे ती अख्खी तुमची डॉलर्स जे आहेत ते इंडियन मनीमध्ये कन्वर्ट होऊन तुम्हाला येतात. परत मी ऍज अ बॅचलर अजून एक गोष्ट मला चांगली वाटली ती होती की मला घरी पैसे पाठवायची गरज नव्हती. तर मला जी सॅलरी वगैरे जी येते ती मी माझ्या अकाउंटमध्ये एक वर एक दर महिन्यामध्ये 9 महिन्यात एक लमसम अमाऊंट येऊन, आता मग त्या अमाऊंटचं परत मग तुम्ही इन्व्हेस्टिंग करा किंवा नवीन काय बिझनेस चालू करायचंय, नवीन ऍसेट्स तुम्हाला बिल्ड करायचे, तर ती सगळं करायची चांगली ऑपॉर्च्युनिटी असते जे इकडे मिळत नाही. कारण की इकडे आपण जरी आपल्याला सॅलरी मिळते तरी सुद्धा घराचं रेंट झालं, ग्रॉसरीज झालं किंवा इलेक्ट्रिसिटी बिल, पेट्रोल बिल, तर हे सगळं तिकडे काहीच नसतं. तर ते एक दॅट इज वन ऑफ द प्रोज आय फील. अँड बिकॉज ऑफ दॅट मी फायनान्शियल नॉलेज मध्ये पण इंटरेस्ट झालो. मग मी शिपवरती असताना मग युट्यूबवरनं व्हिडिओज डाउनलोड केले की स्टॉक मार्केट काय प्रकार आहे, किंवा हे SIP झालं किंवा म्युच्युअल फंड झालं, किंवा मग पॉवर ऑफ इन्व्हेस्टिंग वगैरे असे बुक्स वाचायला चालू केलं की हे ऍसेट्सचं बिल्डअप करायचं, लायबिलिटी काय असते, परत मग तुमचे स्टॉक मार्केटमध्ये मग फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस, हे सगळं आपलं बेसिक सगळं मग वाचून वगैरे याच्यात मला मग इंटरेस्ट आला की एकदा आपल्याकडे कॅपिटल की मग त्याचं करायचं काय, त्याचं पण आपल्याला एक इंटरेस्ट चांगला हे होतो. तर परत तुम्हाला रिस्पेक्ट चांगली मिळते. रिस्पेक्ट ॲज इन मी 9 महिने घराच्या बाहेर असतो, तर घरी आल्यावर मग मम्मी मग लाड करते, मग 3 महिने तरी करते, त्यानंतर मग जरा नाही करत, मग म्हणते की कधी जाणार आहेस परत. बट ते एक रिस्पेक्ट एक फॅक्टर झाला. युनिफॉर्म मिळतो, युनिफॉर्म, व्हाईट युनिफॉर्म. तुम्ही जर ऑफिसरमध्ये एक्झाम्स देऊन ऑफिसर झाला तर, नाहीतर ऍज अ क्रू सुद्धा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे 1-1.5 लाख रुपयापर्यंत कमवायचे. बट अगेन मी तेच सांगेल की एवढं सोपं नाहीये की शिपवरती राहणं, काम करणं. एखादा महिना तरी ठीक आहे, पण 9 महिने खूप अवघड आहे. एक माझा सगळ्यात घाणेरडा एक्सपिरियन्स होता तो माझा 3रा कॉन्ट्रॅक्ट किंवा 3ऱ्या शिपवरती होता 2 वर्षापूर्वी. तर मी जसं सांगितलं मी ऑइल केमिकल टँकरवरती आहे, तर आम्ही पाम ऑइल लोड केलेला. पाम ऑइल म्हणजे डालडा घी. तर डालडा घी लोड करून आम्ही ब्राझीलला चाललेलो होतो. आता ह्याचा प्रॉब्लेम कसा असतो की आमचे 18 टँकमध्ये सगळीकडे पाम ऑइल लोड होता. आता जेव्हा आम्ही तिथे पोचलो, तिकडे जेव्हा आम्ही त्याला डिस्चार्ज करायला लागलो त्या ऑइलला, तेव्हा ह्याचा आपण जरी बॉटल जरी ठेवली पाम ऑइलची तरी खालची जी भाग असतो तो जमून जातो, किती पण आपण हिटिंग केलं, किती पण आपण मेंटेन केलं तरी. तर तसंच ते जमून गेलं. आणि मग जेव्हा तो जमून जातो तेव्हा टँकचं टेम्परेचर 60 डिग्रीपर्यंत मेंटेन ठेवावं लागतो, ताकी ते ऑइलमध्ये राहावं आणि ते पंपवरून पंप आउट व्हावं. आणि खालती जमलेलं जे आहे त्यासाठी आम्हाला मग पर्सनली मॅन एंट्री करावी लागते. मग ते फावडे घेऊन किंवा शॉवल घेऊन, हे ते घेऊन, स्क्विझी घेऊन आत जायचं, ते मग जमलेलं सगळं फोडायचं, त्याला घोळायचं, आणि मग ते त्या 60 डिग्री टेम्परेचरमध्ये 4-4 तास एक टँकमध्ये आम्ही ते काम करून सगळं ते वितळून मग ते पंप आउट वगैरे करून मग परत बाहेर यायचं. बाहेर आल्या की मग सगळीकडे तुमच्या हाताला क्रॅम्प्स, आणि अक्षरशः माहिती तेव्हा चिओ सर मला बोललं की 10-15 मिनिटं थोडंसं तू सॉल्ट वॉटर वगैरे पी आणि मग परत दुसऱ्या टँकमध्ये जायचंय. कारण की आम्ही 6 लोक काम करणारे तेवढेच, असं नाही की परत कोणी रिप्लेसमेंट पण नसतो. मग आणि वरून तो पाम ऑइल करतो, कार्बन मोनॉक्साईड एमिट करतो जेव्हा आपण हीट करतो. तर ते कार्बन मोनॉक्साईड जेव्हा आपण ब्रीदिंग करतो, तर मग जे 6 तास ड्युटी आणि 6 तास सुट्टी, मग परत 6 तास ड्युटी, जो मी प्रकार बोललेलो, जेव्हा मी 6 तास दमून सुट्टीसाठी गेलो झोपायला, तर कार्बन मोनॉक्साईडमुळे झोपही येणार नाही, असं तो हे असतो किंवा बॉडीला जेवढी हीट लागेल.
तर 2-3 दिवस न झोपता आम्ही 4-4 तास एक टँक मध्ये कसा बसा ते दिवस काढले. मला अजूनही त्याचे म्हणजे नाईटमेअर्स असे येतात. त्याचे बोनस पण मिळतो असं नाही. आता ते 2-3 दिवसाचेच आम्हाला 35, 40, 50 हजार रुपये असा बोनस मिळाला. बट तुम्ही अक्षरशः एक दिवस तसा काढल्यानंतर तुम्ही म्हणाल की पैसे जाऊ द्या, पैसे नको, पण हे होणार नाही आमच्याकडून. तर यू हॅव टू बी टफ. माझ्याकडे तर काही चॉईस नव्हता, बिकॉज मी 12वी केली. मला नेहमी सेल्फ डाऊट यायचा. 2ऱ्या-3ऱ्या शिफ्टवरती खूप यायचा, कारण की कॅप्टन चीफ ऑफिसर सोबत पण थोडंसं वाकडं झालेलं, त्यामुळे ते मला खूप मेंटल टॉर्चर करायचे. तर मग मी घरी आईला मेसेज करायचो की नाही होते काय करू. तर आईचा सपोर्ट असायचा की नाही, तुला जमत असेल तर कर, नाही तर ये निघून. पण मग आता मी परत निघून आलो. तर मर्चंट नेव्हीमध्ये कसं असतं की 12वी तुम्ही केली आणि मग तुम्ही मर्चंट नेव्हीचा कोर्स किंवा डिग्री, तरी तुमच्याकडे इकडे आल्यावर डिग्री नाही, इकडे तुम्ही 12वी पास. तर आता मी जर ते सोडून आलो तर इकडे मी करणार काय? आणि तो एक प्रेशर असतो, फॅमिली प्रेशर आहे. परत मी 17 वर्षाचा होतो तेव्हा माझे डॅड हे पास अवे झाले. तर त्यामुळे मग घरी छोटा भाऊ, आजी आजोबा, मम्मी पण आहेत. मग त्यांचं पण थोडं डोकं ठेवून वी हॅव टू मूव्ह फॉरवर्ड, कन्सिडरिंग युअर फॅमिली कंडिशन्स अँड युअर फॅमिली हॅव्हिंग एक्सपेक्टेशन्स ऑन यू. सो काही दिवस असतात, बट दिस टू शॅल पास. जे अवघड दिवस आहेत ते शेवटी जातात. आणि आता मी ॲज अ ऑफिसर बसलोय. सो आय एम ग्लॅड दॅट आय डिडंट क्विट वेन द टाइम्स वर रिअली डिफिकल्ट. बट डिपेंड करतं आपल्या पर्सन टू पर्सन डिपेंड करतं की किती तुमच्यात हिंमत आहे आणि किती तुम्ही ते दिवस काढू शकतात. कारण की बरेच जण आहेत ते क्विट करतात, बरेच जण सुसाईडचे केसेस झालेत, पाण्यात उडी मारण्याचे केसेस झालेत. एकदा कॉन्ट्रॅक्ट तुमचा 9 महिने झाला की मग तुम्ही रडा, काही करा, पण तुम्ही काही घरी येऊ शकत नाही. एक कॉन्ट्रॅक्ट असतो, तो तोडला तर तुम्हालाच कंपनीला पैसे भरून मग तुम्हाला घरी यावं लागतं. तर ते सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे थोडं विचार करून की खरंच ही फील्ड निवडायची आहे का नाही. म्हणजे मी असं डिस्करेज तर नाही करत आहे. मी स्वतः खूप सॅटिस्फाईड आहे या फील्डमध्ये. आय एम व्हेरी हॅपी. आय एम व्हेरी हॅपी ॲट व्हॉट पोझिशन आय एम राईट नाव, और व्हॉट आय एम राईट नाव. आय फील प्राऊड ऑफ माय सेल्फ. मी मागच्या वर्षी मागच्या बर्थडेला बावधनमध्येच वरच्या हायवेच्या इथे स्वतः एक फ्लॅट घेतला. तर ते 24 वर्षात म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट आय फील लाईक. बट बिकॉज ऑफ दिस प्रोफेशन मला एक कुशनिंग आहे की हा ठीक आहे, चला की पुढच्या वेळेस मी ऑफिसर झालो की एक EMI जरी असला आपला तरी सुद्धा आपण भरू शकतो, तेवढी कॅपॅबिलिटी आहे. तर त्या दमावरती ते झालं किंवा आपले इन्व्हेस्टमेंट चालू केले. 19 वर्षाच्या असल्यापासून थोडे पॉलिसीज काय चालू केले, SIP BSIP. तर एक मर्चंट नेव्ही एक तुम्हाला एक हे पण प्रोव्हाइड करतं की जर तुम्हाला वेल फायनान्शियल नॉलेज असेल तर तुम्ही लवकर रिटायरमेंट घेऊ शकतात. म्हणजे अक्षरशः 30-35 वयाच्या ह्याच्यात पण तुम्ही जर व्यवस्थित तुमचे ऍसेट्स बिल्ड कराल आणि बाकी इकडे तुम्ही वेगवेगळे हे टाकून तुम्हाला रिकरिंग इन्कम येत असेल तर तुम्ही अर्ली रिटायरमेंट घेऊन पुढची लाईफ एन्जॉय करू शकता. आणि इफ नॉट दॅट तरी सुद्धा ॲज अ क्रू आय वॉज 9 months, बट नाव ॲज अ ऑफिसर मी 6 महिनेच असतो आणि 6 महिने मला कंटिन्युअस सुट्टी आहे. तर ते मी प्रिफर करेल जे आपले कॉर्पोरेटमध्ये जे मंडे टू फ्रायडे काम करतात आणि शनिवार रविवारसाठी जे वेट करतात आणि मग परत ती सायकल मंडे टू फ्रायडे चालू होते. तर ते सॅटर्डे संडेच्या हिशोबापेक्षा मला ही 6 महिने निवांत कंटिन्युअस सुट्टी ही मला बरी वाटते. मग त्यात तुम्ही खेळायला जावा, मग माझं फुटबॉल झालं किंवा बॅडमिंटन झालं, मग जिम झालं किंवा फ्रेंड सोबत पार्टी करा, काही म्हणजे कुठे कॉन्सर्ट्सला जावा इथे. आणि मग तेव्हा मग घरी आलो की मग तेव्हा कधी असं वाटत नाही की यार 4 पैसे नाही आपल्याकडे जेवायला जायला किंवा. मग तेव्हा आपण थोडंसं करू शकतो खर्च किंवा कुठे फिरायला गेलो, अब्रॉड गेलो कधी. तर दीज आर ऑल द प्रोज ऑफ इट. बट इट इज जस्ट इंडिव्हिज्युअल परसेप्शन, दॅट्स इट. गमती जमती किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज पण मला शेअर करावेसे वाटतात. तर आपण जे आपलं काम करतो, जे माझे टायमिंग्स होते 8 to 5, त्याच्या अपार्ट फ्रॉम मला बरेच जण विचारतात की तुम्ही ऍज एंटरटेनमेंट मग शिफ्टवरती काय करता, की महिना तुम्ही शिफ्टवर आहे, मग करणार काय. त्याच्याकडे मग आमच्याकडे मग प्ले स्टेशन असतं की मग कुठला कॅप्टन असेल किंवा कोण असेल तर आम्ही टुर्नामेंट खेळणार किंवा टेबल टेनिस झाला.
टेबल टेनिस म्हणजे जर वेदर खूपच रफ असेल तर मग तर तुम्ही खेळू नाही शकत, नाही तर काम सी मध्ये एक टेबल टेनिसचे आमचे टुर्नामेंट्स होतात, किंवा दर 2 आठवड्याला पार्टी होते, मग मेसरूम मध्ये सगळे जमतात, गेट टुगेदर होतो. मग त्यानंतर परत एक छोटासा जिम झाला की संध्याकाळी आपलं एक अर्धा 1 पाऊण तास जिम तुम्ही केला. तर ते थोडेफार किंवा पोकर खेळायचो आम्ही, पत्ते खेळायचो. तर एवढे फार ऍक्टिव्हिटीज हेही थोडेफार होत राहतात. आणि खाण्यापिण्याचा अगदीच काहीच प्रॉब्लेम नाही, मला तरी आतापर्यंत जाणवलं नाही, कारण की मी हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन. म्हणजे व्हेजिटेरियन पण मिळतं, पण मी हार्डकोर नॉन व्हेजिटेरियन. तर दुपारी संध्याकाळी वेगवेगळा तुमचं डिश असेल, तर दुपारी सपोज कुठली मच्छी बनवली तर संध्याकाळी कुठलं चिकन किंवा मटन, दुसऱ्या दिवशी वेगळं. आणि आमच्या शिपवरती आम्ही 22 लोक, त्यापैकी 2 लोक तरी, एक शेफ असतो आणि त्याचा एक स्टीवर्ड जो त्याचा हेल्पर असतो, हे 2 जण अख्ख्या क्रू आणि अख्ख्या ऑफिसर सगळ्यांचं खाण्याचं बघतात. तर तुम्ही विचार करा असाल की यार महिन्याचं खाण्याचं कसं. मग काही जण विचारतात की तुम्ही मच्छीमारी करता का, तर असं काही होत नाही की आम्ही पाण्यात येतो आम्ही मच्छी पकडून ते खातो, असं नाहीये. कुठे पण पोर्टला गेलो किंवा कुठल्या पण पोर्ट, सिंगापूर वगैरे कुठे पण गेलो की तिकडे आमची शिप थांबते. मग दुसरे छोटे बोट येतात, त्यात आम्ही फ्रोझन मटेरियल 1-1, 1.5 महिन्याचं उचलून मग आमच्या शिपच्या खालच्या साईडला फ्रोझन रूम्स असतात, वेगवेगळ्या व्हेजिटेबल्ससाठी झालं, एक मीटसाठी झालं. तर हे सगळं आम्ही तिथे स्टोअर करून मग 1-1.5 महिन्याचं असतं. मग त्या हिशोबाने आमचं ते आम्ही ॲज फ्रोझन वी ईट. बट इफ इंडियन कुक असेल तर टेस्ट वगैरे एकदम छान, कधी त्याच्याबद्दल मला काहीच कंप्लेंट नाही वाटली. एक फक्त मला भीती ह्याचीच वाटते की शिपवरती इंजुरी जर तुम्हाला झाली तर काय करायचं. तर प्रॉब्लेम असा आहे की मला ह्याचाही सारखा प्रश्न विचारतात की इंजुरी झाली तर काय. तर इंजुरी झाली तर आम्ही आमचेच हे असतो, शिपवरती कुठला डॉक्टर किंवा काही नसतं. ॲज अ थर्ड ऑफिसर, ॲज अ सेकंड ऑफिसर मला छोटे कोर्सेस करावे लागतात मेडिकलचे, की CPR कसं द्यायचं किंवा स्टिचिंग कसं करायचं. तर हे गोष्टी कशा करायच्या हे आम्हाला आमचंच करायचं. तर आता इफ यू आर इन द मिडल ऑफ द ओशन आणि तू कुठे पडला किंवा डोक्यावर काय पडलं, तुमचं डोकं फुटलं, तर जर तुम्ही त्या खूप सिरियस असाल आणि जर तुम्ही त्या हेलिकॉप्टरच्या रेंजमध्ये नाहीये अँड दॅट कॅन टेक डेज, तर यू हॅव टू सर्व्हाइव्ह इन फर्स्ट एडच्या दमावरती तुम्हाला 1 दिवस 4 दिवस तुम्हाला सर्व्हाइव्ह करून मग तुम्हाला एअरलिफ्ट करून घेऊन जाणार. सो दिस इज वन ऑफ द मोस्ट डेंजरस थिंग बिईंग ऑन इन मर्चंट नेव्ही. त्यामुळे आम्हाला शिपवरती जे सेफ्टी असते किंवा पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स हे कंपल्सरी घालावे लागतात. म्हणजे तुमचे ग्लव्स, हेल्मेट, सेफ्टी शूज पासून सगळं जे काम करतायत त्या अकॉर्डिंगली तुम्हाला परमिट भरावा लागतो. कधी चढायचं असेल, हार्नेस घातलं, हे घातलं, तर सगळी सेफ्टी घेऊनच. म्हणजे आता तरी असे इन्सिडेंट्स तरी कमी झालेत, बट दिस इज वन ऑफ द मेन चॅलेंजेस आय फील लाईक इन मर्चंट नेव्ही, की रेडिली डॉक्टर्स अवेलेबल नसतात. आणि ठीक आहे, आता एवढं सगळं ऐकून जर कोणी युथ असेल जो आत्ताशी 10वी 11वी करून इंटरेस्टेड तरी सुद्धा आहे, तर मला सांगायचं आहे की 10वी नंतर एकतर सायन्स घ्या +2. कॉमर्स आणि आर्ट्स वाल्यांना खूप अवघड आहे. कॉमर्स आर्ट्स वाले जे आहेत ते GP रेटिंग करू शकतात माझ्यासारखे, पण प्रॉब्लेम आत्ता करंट मार्केट सिच्युएशन अशी आहे की तुम्हाला जॉब कोणी देत नाहीये ॲज अ फ्रेशर. मग तुम्ही एजंटला पकडतात, त्याला 5-5 लाख देतात, त्या GP रेटिंग कोर्समध्ये 3-3 लाख टाकतात, तो एजंटही फ्रॉड निघतो. माझं 1-2 मित्रांचं असं झालंय की एखादा एजंटनी 2-2.5 लाख घेऊन तो पळून गेला. तर त्यामुळे जर अगदीच तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही डायरेक्ट ऑफिसर लाईनला घुसा ॲज अ कॅडेट. मग त्यासाठी तुम्हाला 10वी करायची आणि +2 सायन्स करून, मी पण सायन्स केलं पण 12वीत टक्के पण आणायचे जे मी आणले नाही. तर त्या टायमाला 12वीत मी एकदम हे होतो, रिलॅक्स, असा मस्ती खोड्या वगैरे करणारा होतो. तर मी कधी अभ्यासात एवढं लक्ष दिलं नाही. बट एक मला जाणवलं की माझ्यात जो बिंदासपणा होता, किंवा लहानपणी 5वी 6वीत पण असताना इथून पिंपरीला जाणं झालं, 2 बस बदलून झालं, किंवा 4थी 5वीच्या असून सायकलनी इथून डेक्कनला गेलो, तर ही जी माझ्यात जी कपॅसिटी किंवा कपॅबिलिटी होती ती मग आज मला इकडे तिने खूप हेल्प केलं की ठीक आहे, सर्व्हाइव्ह करू शकतो. सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट, की एकदमच अगदीच पॅम्पर्ड वगैरे असं नाही. त्यामुळे मी सर्व्हाइव्ह झालो आणि प्लस मला लकीली GP रेटिंग वरून जॉब मिळाला, म्हणून मिळाला.
नाहीतर तुम्ही 11वी-12वी सायन्स करून मिनिमम 60% पाडा आणि DNS किंवा BSc 3 वर्षाचा किंवा DNS 1 वर्षाचा हा कोर्स करा. आणि जर तुम्ही इंजिन साईडला इंटरेस्टेड आहे, कारण की एक डेक साईड असते, एक इंजिन साईड असते, आणि ॲज अ इंजिनियर तुम्हाला जॉईन करायचं आहे, तर मरीन इंजिनिअरिंग एक ऑप्शन असतो. आणि तुम्ही जर ऑलरेडी एक इंजिनियर आहात, इफ यू आर अ मेकॅनिकल इंजिनियर, तर GME कोर्स एक आहे, तो 8 महिन्याचा केला तर तुम्ही शिपवरती येऊ शकतात. आता अपार्ट फ्रॉम धिस जर तुम्हाला अजून काही, म्हणजे मी तरी वरवरून इन्फॉर्मेशन दिली आहे, बट अजून काही जर तुम्हाला इन डेप्थ इन्फॉर्मेशन किंवा गायडन्स हवा असेल, तर मी माझं जे इंस्टाग्राम ID आहे या व्हिडिओच्या खालती टाकलेलं आहे, तर मला तुम्ही डायरेक्ट असा मेसेज करू शकता. आणि जे काय क्वेरीज वगैरे असेल, मला जसा टाइम मिळेल, कारण की सध्या मी रिसेंटली पण 2 पॉडकास्टही केलेत, तेही तुम्ही चेक करा. त्याचाही मी लिंक किंवा त्या चॅनलचा लिंक मी पाठवतो. ते दोन्ही 1-1, 1.5 तासाचे पॉडकास्ट आहेत, पण तुम्हाला बोर होणार नाही याची मी खात्री देतो. तर ते तुम्ही चेक करा. आणि त्याच्यामुळे ऑलरेडी मला बरेच मेसेजेस आहेत, तर जसं मला जमतंय तसं मी रिप्लाय वगैरे करत आहे. तर बिंदास तुम्ही मेसेज करा आणि काय असेल तुमच्या क्वेरीज ते मी सॉल्व्ह करेल. आणि शेवटची गोष्ट म्हणजे आमचे आंटी, ज्योती आंटी यांनी मला इथे आठवण चॅनलवरती बोलवलं आणि मलाही बोलायची संधी दिली, किंवा मलाही ॲज अ, ते स्वतः बोलले की यू बी द गायडन्स ऑर द इन्स्पिरेशन फॉर द युथ. तर हे बोलूनच मला खूप छान वाटलं आणि ह्याची एक ऑपॉर्च्युनिटीही दिली मला, तर त्यासाठी मी त्यांना पण खूप आभार आहे, त्यांना पण थँक्यू बोलतो.